हे एंट्री आहे आपली, ओके ज्याच्यामध्ये आपण लॉनला पण कनेक्ट करतो एंट्री आणि ग्लास हाऊसला पण कनेक्ट करतो ओके विथ एसी बँक्वेट, ज्याची कपॅसिटी आहे हा ग्रीन रूम आहे, ज्याच्यामध्ये चेंजिंग वगैरे जे काय तुम्ही प्रॉपर करायचंय तुम्ही करू. स्टेज आहे हा आपला संध्याकाळसाठी, इव्हनिंग साठी. आता थोडासा मेसी आहे कारण कालच इव्हेंट झालाय आणि आता सकाळचं लग्न असल्यामुळे आता लॉन बंद आहे. नमस्कार मंडळी, मी अक्षदा द ब्लॉगर आज तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण की जर तुम्ही लग्न करण्याचा प्लॅनिंग मध्ये असाल किंवा जर तुम्ही लग्नासाठी हॉल, बँक्वेट किंवा लॉन बघत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. हा पूर्ण व्हिडिओ बघा कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या लॉनच्या बाबतीत पूर्ण माहिती मिळणार आहे. आणि चला आता आपण लोकेशन पहिला बघूया. मी जास्त टाइम घेत नाही कारण की मला माहिती आहे तुम्ही सध्या घाईवर आहात आणि मीही घाईवर आहे ह्या लॉनची मार्केटिंग करायला. ओके, हॉलचं नाव आहे द ग्लास हाऊस बँक्वेट करून ह्या बँक्वेटचं नाव आहे आणि जे लॉन आहे तर डब्ल्यू लॉन करून आहे आपल्या ह्या लॉनचं नाव. ओके, चला आता आपण लोकेशन बघूया हे एक्झॅक्ट कुठे आहे. तर पूजा मला ना हे लोकेशन प्रॉपर समजाव ना की कसं यायचं आहे किंवा काय. जर तुम्ही हायवे थ्रू येत असाल ना तर तुम्हाला हा JVLR ब्रिज आहे जो ईस्ट वेस्टला कनेक्टेड आहे. ओके, नियर एकदम JVLRच्या ब्रिज वरून जर तुम्ही फर्स्ट लेफ्ट घेताय तर लेफ्ट घेतल्यानंतर पहिलाच व्हेन्यू आपला आहे द डब्ल्यू लॉन ग्लास हाऊस बँक्वेट. जर तुम्ही जोगेश्वरी स्टेशन पासून येताय तर जोगेश्वरी स्टेशन पासून तुम्हाला 5 मिनिटाच्या अंतरावरती स्टेशन आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्ही व्हेन्यू वरती पोहोचू शकता. ओके, आणि प्रॉपर डिटेलिंग SV रोड, जोगेश्वरी वेस्ट, नियर JVLR ब्रिज और जोगेश्वरी स्टेशन. पूजा. हाय अक्षदा, कशी आहे? मस्त, तू कशी आहेस? मी मस्त. ओके, सो ही पूजा आपल्याला आज पूर्ण बँक्वेट आणि जो लॉन आहे ते एक्सप्लोर करणार आहे. हे एंट्री आहे आपली, ओके ज्याच्यामध्ये आपण लॉनला पण कनेक्ट करतो एंट्री आणि ग्लास हाऊसला पण कनेक्ट करतो. ओके आता थोडा काल इव्हेंट झालेला आहे, आता सगळं वाइंड अप होऊन नवीन सेटअप होणार आहे. तुम्हाला मी वाइंड अपचं नवीनचा पण सेटअप दाखवते. ओके, हे आपला आज नवरा नवरीचं जे लग्न आहे त्यांचा नेम बोर्ड आहे. ओके संडे 3 मे. ओके, हे आपल्याला पॅकेज मध्ये येऊन हो, हे आपल्याला पॅकेज मध्ये येऊन जातं. ओके हा आपला बँक्वेट आहे ज्याची एंट्री आहे ओके विथ एसी बँक्वेट, ज्याची कपॅसिटी आहे 300 पर्यंतची. पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आपण 300 देतो. ज्याच्यामध्ये आपला विधी मंडप आहे, बॅकड्रॉप आहे, सेल्फी बूथ आहे, रुकवतसाठी आपण जे स्पेशली टेबल्स देतो ते आहे. ओके, प्लस तुम्हाला एक ग्रीन रूम आहे जी चेंजिंग साठी आपण दाखवतो. ती वाली आहे ना? ती वाली ग्रीन रूम आहे, करेक्ट. ओके, आणि इथेच वॉशरूम आहे. इथेच वॉशरूम्स आहे, हे किचन्स आहे. माझ्याकडे एक स्पेशालिटी आहे अक्षदा की केटरिंगची कुठलीच मोनोपॉली नाहीये. तुम्ही तुमचा केटर घेऊन येऊ शकता. जर तुम्हाला माझ्याकडनं केटरिंग हवंय तर मी तुम्हाला तेही प्रोव्हाइड करून देईन. म्हणजे असं काही कंपल्सरी नाहीये की तुझ्याकडूनच घेतलं पाहिजे? येस येस, काही कंपल्सरी नाहीये. तुम्ही तुमचा केटर जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं तुम्ही करू शकता. ओके ओके पूजा, मला तरी खूप आवडलेला आहे तुझा सेटअप, आवडलेला आहे स्पेशली. आणि 300 माणसासाठी हा परफेक्ट होऊन जाणार आहे. सिटिंग जी प्रॉपर आपल्याला लागते ना, जे सगळे मंडळी बसले पाहिजेत, लग्न एन्जॉय केलं पाहिजे, तर ही जी बँक्वेटची कपॅसिटी आहे ना ही पूर्ण 300 आहे. म्हणजे आपण 300ची पूर्ण चेअरची आपण सिटिंग देतो. ओके, आणि जर आपलं सकाळचं लग्न आहे, जसं आपलं महाराष्ट्रीयन वेडिंग असतं, जे दुपारचे वेडिंग्स असतात, त्याच्यामध्ये मी नॉर्मली काय करते ना, आपल्याकडे हाफ लॉन आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर मंडप वगैरे करतो. ते पण मी तुला दाखवते. ज्याच्यामध्ये प्रॉपर मंडप सकट आपण पूर्ण सिटिंग अरेंजमेंट करतो, प्रॉपर डायनिंग टेबल अँड ऑल. इथे बघू शकतो आपण ग्रीन रूम आहे आपली. ओके ओके, तर आता आपण थोडा ग्रीन रूम तुझा आहे जो आपण एक्सप्लोर करूया. ओके, तुम्ही बघू शकता हा ग्रीन रूम आहे ज्याच्यामध्ये चेंजिंग वगैरे जे काय तुम्ही प्रॉपर करायचंय तुम्ही करू शकता. थोडंसं रेस्ट करायचं असेल तरी करू शकता. ह्याच्यामध्ये आपला एसी वेगळा आहे, बँक्वेटचा एसी वेगळा आहे, त्यामुळे हा प्रॉपर एअर कंडिशन एक रूम तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो नेक्स्ट काय? स्टेज आहे हा आपला संध्याकाळसाठी, इव्हनिंग साठी. आता थोडासा मेसी आहे कारण कालच इव्हेंट झालाय आणि आता सकाळचं लग्न असल्यामुळे आता लॉन बंद आहे. मी लॉनचा पण तुम्हाला एक फोटोज देते कसा असतो सेटअप. सो बेसिकली 50x30चा आपला मोठा स्टेज आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण एक स्टँडर्ड डेकोर ठेवलंय. जर तुम्हाला पॅकेजमध्ये डेकोर हवं असेल तर आपण देऊ. इन केस ऑफ जर डेकोर चेंज करायचं असेल तर तुम्हाला डेकोर चेंज करून पण आपण देऊ शकतो. ओके, आणि ह्याच्यासाठी लॉनसाठी स्पेसिफिक चेंजिंग रूम वगैरे आहे की तो? हो, चेंजिंग रूम वगैरे लॉनच्या वेगळ्या आहेत. 2 ज्या एसी वाल्या आहेत. चेंजिंग रूम पण तुम्हाला मिळून जाते. आणि तू मगाशी मला सांगितलं सकाळचं जर लग्न असेल तर त्यांना 3 चेंजिंग रूम मिळून जाणार आहे. बरोबर. जे बँक्वेट मध्ये एक रूम आहे ते मी दाखवली आहे आणि लॉनच्या मागे आपल्या 2 रूम्स आहेत.
ओके त्या आपण घेऊ शकतो. म्हणजे कधी कधी असं असतं की नाही हे करू शकत, तर त्या ओके. 2 रूम आपण घेऊ शकतो घेऊ शकतो. ओके. अशा. तर हा जो इव्हेंट झालेला आहे द ग्लास हाऊस बँकवेट जोगेश्वरी वेस्टला, आणि तो इव्हेंट किंवा ते लोकेशन म्हणा, इव्हेंट म्हणण्यापेक्षा ते लोकेशन नवरदेवाच्या बहिणीने त्याला सजेस्ट केलेला, आणि तिचा काय रिव्ह्यू आहे द ग्लास हाऊस बँकवेटच्या बाबतीत ते बघूया. चला. हो, प्रीती. हॅलो हाय. फर्स्ट ऑफ ऑल तू खूप सुंदर दिसतेस, खूप गोड थँक्यू सो दिसतेस. मच. आणि हा इव्हेंट कसा वाटला तुला? इव्हेंट भरपूर छान गेलाय, अतिशय. पूजा मॅमनी भरपूर सपोर्ट केलाय. Okay. म्हणजे बोलतात ना की फॉलोअप करायची गरज नाही लागली Okay. की काय होतंय काय चाललंय, सगळं आपोआप accurate, एकदम सगळं जागेवर. एकदम हा स्मूथ फ्लो एकदम. ओके. आणि तुला इथली सर्व्हिस कशी वाटली? सर्व्हिस ऑल गुड. तेच मी सांगितलं की हा. मला काही म्हणजे बोलतात, मी एक इव्हेंट प्लॅनर आहे, वेडिंग डेकोरेटर. ओके. मला म्हणजे बोलतात ना हे ते एकदम हा. हॉशपॉश करायची गरजच नाही वाटली. ओके. त्यांनी ऑलरेडी एवढं सॉर्टेड ठेवलं, इव्हन केटरिंगचं लक्ष ठेवलं, ओके. मग नंतर गेस्टची सिटिंग बोला, डेकॉर बोला, एव्हरीथिंग वॉज टॉप टू बॉटम. ओके. आणि लोकेशन कसं आहे, म्हणजे लोकांसाठी specially guest लोकेशन साठी? स्पेसिफिकली मला सांगायचं होतं, लोकेशन वॉज व्हेरी गुड, व्हेरी एक्झॅक्ट ऑन द एक्युरेट प्लेस. कारण की लोकांना इथे हायवे वरून जे रोड बाय रोड येणार आहे त्यांना पण जवळ आहे, ओके. आणि जे ट्रेन येणार आहे त्यांना पण स्टेशनच्या जवळ आहे. ओके. इट्स जस्ट अ 1 किलोमीटर अवे फ्रॉम द स्टेशन. तुझं बाईट खूप इम्पॉर्टंट ठरेल आमच्या ब्लॉग साठी. आणि पण Sure. पुन्हा एकदा सांगेन ती खूप गोड दिसतेस, खूप सुंदर दिसतेस. थँक्यू हा सो जो मच. व्हेन्यू आहे आणि त्याच्यावरती तुला इन्फॉर्मेशन कुठून मिळाली, किंवा द ग्लास हाऊस बँकवेट बद्दल मला रील्स मधून कळालंय. ओके. आम्ही रील्स चेक केली, मग नंतर आम्ही इथे येऊन सगळं चेक केलं, सगळं बघितलं. जसं काय माझ्या भावाचं लग्न आहे, ओके. तर चांगलंच आहे द ग्लास हाऊस बँकवेट. ओके. थँक्यू सो मच. वेलकम.